शिवराज भूषण प्रकरण 1 मी जिजा. लेखक कवी भूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शांतराव. मी जिजा भाग 9. आम्ही मराठी मुलखातली जहागीर सांभाळावी, पुणे आणि सुपे हा भाग बघावा असं स्वारींनी सांगितलं. आम्ही परत तर आलो, पण पुणं ओसाड पडलेलं. मग गावच्या पाटलाला बोलावलं आणि पुणं वसवायला सांगितलं, पण तो कचरू लागला. चौकशी करता म्हणाला की पुण्यात राया रावनं पहार मारलेली आणि तुटकी वहाण टांगलेली. या कृतीमुळं पुणे हे स्मशान ठरत होतं. स्मशानात वास्तव्य कसं करणार? शेवटी मग पैठण क्षेत्री ब्राह्मण पाठवून उपाय विचारला. आम्ही राहायचं कुठं हा प्रश्न होताच. याच पुण्यात पूर्वी स्वारींचे 2 अलिशान वाडे होते. मुरार जगदेवांनी त्याची राख रांगोळी करून टाकली होती. पहारी कुदळींनी खणून काढून भिंती जमीनदोस्त केल्या होत्या. इथं वाडा होता हे सांगावं लागेल अशी परिस्थिती होती. तात्पुरता निवारा म्हणून झांबरे पाटलांचा वाडा वर्षपट्ट्यानं घेतला आणि तिथं राहायला गेलो. शिंदखेडच्या वाड्यासारखा प्रशस्त नसला तरी तात्पुरती सोय म्हणून वाडा ठीक होता. लवकरात लवकर पुण्याला राहण्या योग्य करून वाडा बांधायची जबाबदारी घ्यायला दादोजी होतेच. थोड्याच दिवसात पैठणून जबाब आला की जागेची शांती करवून सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरल्यास दोष जाईल. त्यावर गंगाजल घालून मग जमीन पुन्हा वसती योग्य होईल. मग पुण्याचे स्थानिक उपाध्ये गंगाधर शास्त्री यांना बोलवलं आणि जरूर ते उपाय कसे करावे म्हणून विचारणा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोनाराकडून सोन्याचा नांगर करवून घेतला आणि आवश्यक विधी करवले. मग चांगला मुहूर्त बघून आम्ही पुण्याच्या परिसरात आलो. बरोबर दादोजी पण कोंडदेव इतर मावळे मंडळी होतीच. इतके लोक सजून आलेले पाहून पुण्यातले पूर्वीचे वसतीदार पण आले. पुण्याच्या पाटील कुलकर्णी इतर बलुतेदार यांना बोलावणं पाठवलं होतंच. छान सजवलेली बैलजोडी आणली. मग शिवबा स्वतः नांगरट करायला आला. बैलजोडी नांगराला झुंपली. नांगराची विधिवत पूजा झाली. पाटलांनी स्वतः नांगरासमोर नारळ फोडला आणि पाणी जमिनीवर आणि बैलांच्या खुरावर शिंपडलं. शिवबा नांगरट करू लागला. 2 तास त्यानं मारल्यावर इतरांना पण धीर आला. आणखी 3-4 मुलं दिसत होती, त्यांना पण बोलावलं. सर्वांनी मिळून पुण्याची जमीन नांगरली. मग शिवबानं पहारीला हात घातला आणि ती हलवायला सुरुवात केली. आता लहान मुलाचा हात त्यानं काय होणार? पण त्यानं सुरुवात केल्यावर पाटील पुढे झाले. त्यांनी शिवबाला जरा बाजूला व्हायला सांगितलं आणि गदा गदा हलवून पहार सैल केली. मग म्हणाले, बाळराजे, आता पहारीला हात लावा. शिवबानं पहारीला हात लावताच पाटलांनी पहार बाहेर खेचली आणि उपसून बाजूला टाकली. या खड्ड्यात गंगाधर शास्त्र्यांनी पंचामृत घातलं. धरती मातेची तहान तृप्त केली. वर विधिवत गंगाजळानं अभिषेक केला. सोन्याच्या झारीत पाणी घेऊन त्यात थोडं गंगाजल मिसळलं. त्या झारीची सुद्धा पूजा केली आणि मग ते पाणी सर्वांना तीर्थ म्हणून वाटलं. यापुढे कसबे पुणे हे वस्तीस योग्य झाल्याचं जाहीर केलं. एवढं झाल्यावर आम्ही वाड्यासाठी चांगली जागा पाहायला गेलो. एक जागा मनास आली. दादोजी पंत म्हणाले, राणीसाहेब, ही जागा उत्तम आहे. आजच माणसं लावून जागा स्वच्छ करून घेतो आणि कामाला सुरुवात करतो. ठीक आहे म्हणून आम्ही पाटलांच्या घरच्या दिशेनं वळलो. घटकाभरच झाला असेल नसेल, पंत धावतच आले. म्हणाले, राणीसाहेब, एक उत्तम शकून झाला आहे. जी जागा आपण वाड्यासाठी निश्चित केली त्याच्या बाजूच्या झुडपात मला श्री गणेशाची मूर्ती मिळाली. आता आधी त्याचं देऊळ उभं करू आणि मग वाड्याच्या कामाला हात घालू. मी संमती दर्शक मान डोलावली. आणखी चांगला शकून काय असणार? लाल महालामध्ये सर्व काही सोयी केलेल्या होत्या. मोठी पागा होती, बाजूला गोशाला, शिलेखाना, एक वेगळी कचेरी. दादोजी पंत तिथे बसायचे. सर्व कागदपत्र ठेवायला दप्तरखाना, एक प्रचंड सुशोभित केलेली सदर. एवढ्या मोठ्या वाड्याला पाणी लागणारच, त्यासाठी आबदारखाना. आबदारखान्यात 3 भल्या मोठ्या विहिरी होत्या. त्यांचं पाणी लाल महालाला वर्षभर पुरायचं. एक कोठी होती, तिथे सर्व काही शिधा साठवलेला असायचा. धान्याला कीड लागणार नाही, मुंगी खाणार नाही, हे पाहावं लागायचं. एक मोठं देवघर होतं. तसं बघायचं तर प्रत्येकाच्या महालात एक एक लहान देवघर होतंच, पण हे सामायिक होतं. तिथे जगदंबेची एक सुंदर मूर्ती, एक शिवलिंग, बंगळुरूहून आणलेल्या काही मूर्ती, व्यंकटेश, रामपंचायतन. मुतपाकखान्याचं तर विचारूच नका. कितीतरी प्रशस्त असा मुतपाकखाना होता. या व्यतिरिक्त जिन्नसखाना, इथे वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असायच्या. आल्या गेल्याचा आदर सत्कार करायला वस्त्र, प्रावरण वगैरे. आणि जामदारखाना तो हवाच. सोनं, नाणं, होन, रुपये, पुतळ्या, जास्तीचे दागिने सर्व जामदारखान्यात जमा व्हायचं. जसं आम्ही पुण्यातल्या वाड्यात प्रवेश केला तसा आमच्या आयुष्यातच संपूर्ण बदल झाला. शिवबाला तर नवे सवंगडी मिळू लागले. येसाजी, भैरोजी, गोदाजी, आजूबाजूच्या गावातले मावळे त्याच्याबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळू लागले.
पुण्याला बापूजी मुदगल देशपांडे म्हणून हवालदार होते. त्यांना 3 मुलं, नारायण, चिमणाजी आणि बाळाजी, हे सुद्धा शिवबाचे दोस्त बनले होते. या व्यतिरिक्त मालुसऱ्यांचा तानाजी, त्याचाच भाऊ सूर्याजी काकडे सुद्धा होता. आणि हो, बाजी जेधे, सोनोपंत डबीरांचा मुलगा त्र्यंबक सोनदेव, रोहिड खोऱ्याचे नरसप्रभू गुप्ते होते, त्यांचा मुलगा दादाजी. हे सगळे अगदी एका वयाचे नव्हते. काही थोडे मोठे, काही लहान. पण खरं बघायचं तर बाजी पासलकर वयानं सर्वात मोठे, म्हणजे या मुलांचा आजोबा शोभतील एवढे. कारण कान्होजींचा जन्म बाजींच्या घरी झाला तेव्हा बाजी तरुण होते. स्वतः देशमुखी करत होते. बाजींची मुलगी सावित्री. बाजींनी ती कान्होजींना देऊन त्यांना आपले जावई करून घेतलं. सर्जेराव हा कान्होजी आणि सावित्रीचा मुलगा, म्हणजे बाजींचा नातू. सर्जेराव सुद्धा शिवबापेक्षा मोठा होता. पण बाजी स्वतः या पोरांचे दोस्त, अगदी जिगरी दोस्त. सुरुवातीला राजांचे आणि त्यांच्या दोस्तांचे लाठ्या काठ्यानी खेळ चालत, लुटूपुटीच्या लढाया होत, लहान मोठ्या टेकाडांवर कोण विजय मिळवतो याबद्दल हिरिरी असायची. लवकरच दादोजी पंत एक दिवस मला म्हणाले, राणीसाहेब, या असल्या लाठ्या काठ्यांच्या लढायात राजांनी राहून चालणार नाही. त्यांच्या शस्त्र शिक्षणाची पण काहीतरी नीट व्यवस्था करायला हवी. त्यांचं थोडं शिक्षण जरी बंगळुरात झालं असलं तरी ते पुरेसं नाही. मी म्हणाले, पंत, तुम्ही असताना मला ती काळजी नाही. तुम्हीच कोणतो योग्य शिक्षक पहा. 2-3 दिवसातच पंतांनी गोमाजी बाबा नाईक पाणसंबळ यांना शिवबाच्या तलवार शिक्षणाकडे पाहायला सांगितलं. गोमाजी बाबा म्हणजे जाणती असामी, अनुभवी माणूस, स्वारींबरोबर अनेक लढाया खेळलेला. आता वय झालं म्हणून इकडून पाठवणं झालं होतं. म्हातारा आज पिकला होता, पण एकदा का हातात ढाल तलवार आली की वाऱ्यासारखा हलायचा. कधी कुठून कसा वार करील सांगणं अशक्य. फरी गजग्यापासून सुरुवात झाली. चांबड्याची आत काथ्या भरलेली फरी आणि वेताची लवलवणारी छडी हातात घेऊन गोमाजी बाबा एवढ्याशा शिवबासमोर उभे राहत आणि त्याला तलवारीचे सुरुवातीचे हात शिकवित. सप सप घावांवर घाव होत. ते पाहूनच मला भीती वाटे. एवढंच ते पोर कसं काय निभावणार या अनुभवी माणसासमोर. शिवबाच्या पिंढरीवर, मांडीवर कधी फटका बसला की शिवबा कळवळे. चांगला बोटभर जाडीचा लाल गुंद वळ उठायचा. मलाही ते असह्य व्हायचं. पण शिकायचं तर हे आवश्यकच होतं. पण लवकरच शिवबाचा हात बसला. काही दिवस छड्या खाल्ल्यावर मग अचूक घावापुढे फरी पडू लागली. 8-10 दिवसातच चुकून एखादाच घाव शिवबापर्यंत पोचू लागला. शिवबाच्या नादानं इतर मुलं सुद्धा शस्त्र शिक्षण घेऊ लागली. गोमाजी बाबा सर्वच शस्त्र चालवण्यात प्रवीण. 4-6 महिन्यातच त्यांनी फरी गचका टाकून प्रथम बिनधारेची तलवार आणि मग धारेची तलवार सुरू केली. फरीऐवजी ढाल आली. शिंदखेडला माझ्या दादांना तलवार शिकताना मी पाहिलं होतं. तशी थोडीशी तलवार मी पण शिकले होते. पण तलवारीचे घाव डाव, वेगवेगळ्या पद्धतीनं केलेले मोहरे, त्यांची तोड करायची पद्धत, इतकं सगळं असतं हे मला माहीतच नव्हतं. मोगली पद्धत वेगळी, कर्नाटकी वेगळी, जांबुवंती, हनुमंती, बैठा पवित्रा, सगळं सगळं गोमाजी बाबा शिवबाला शिकवित होते. भाला, विटा, गुरजप, तसंच कट्यार, पेशकब्ज या शस्त्रांची तालीमही सुरू झाली. शस्त्रविद्येतला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे पट्टा. एक पटेकरी 4-5 धारकऱ्यांना आटपत नसे. शिवबानं पट्ट्याचे हात होताना पाहिलेले. लहान मूल म्हटल्यावर साहजिकच त्याला पट्टा घ्यावासा वाटे. पण गोमाजी बाबांची शिकवण्याची पद्धतच निराळी. ते रोज शिकवणं सुरू करण्यापूर्वी समोर सर्व शस्त्र आणून ठेवत. त्यात पट्टे पण असायचे. पण त्यांनी शिवबाला सक्त ताकीद दिली होती, मी परवानगी दिल्याशिवाय कुठल्याही शस्त्राला हात लावायचा नाही. घोडेस्वारी शिकवायला सईच येईल. लवकरच वेगानं घोडं धावडवणं, हवं तेव्हा एकदम थांबवणं, वेगात असताना वळवणं यात शिवबा पारंगत झाला. एकदा भाल्याची तयारी झाल्यावर मग घोड्यावर बसून भाल्यानं लिंबू मारण्याचा सराव सुरू झाला. गोमाजी बाबा सांगत, बाळराज, रोजची 100 लिंब मारल्याशिवाय थाळा करायचा नाही. सुरुवातीला त्याला वेळ लागे, पण लवकरच हा वेळ कमी होत गेला. गोमाजी बाबांनी शिवबाला सांगून ठेवलं होतं, पहिली सर्व शस्त्र व्यवस्थित चालवता यायला लागली ना राज, की नंतरच पट्ट्याला हात लावायचा. जवळजवळ 2-2.5 वर्ष तरी गोमाजी बाबांनी शिवबाला पट्ट्याला हात लावू दिला नाही. शिवबाला प्रथम बाबांनी पट्टा हाती घेऊ दिला तेव्हा त्याला तो पेलतही नव्हता. म्हणून मग त्याच्यासाठी खास हलका पट्टा बनवून घेतला. पट्टा हाती घेतला आणि शिवबाचं शस्त्रप्रेम आणखीनच वाढलं. आधीच तो गोमाजी बाबा सांगतील त्यापेक्षा अधिक सराव करायचाच, पण पट्टा हाती आल्यावर हे जास्तच व्हायला लागलं. तासन तास तो पट्टा फिरवण्याचा अभ्यास करी. केळीचे खांब उभे रोवून त्यावर घाव घालण्याचा सराव इतका करी की रोज एक बैलगाडी भरून केळीचे मोने त्याच्यासाठी आणले जात. संध्याकाळी या खांबांच्या शिवबानं पट्ट्यानं कापलेल्या चकत्या
वाड्या मागं केलेल्या खड्ड्यात टाकायचं काम खंडोजी हुजऱ्याचं होतं. 3-4 महिन्यातच तो खड्डा भरत आल्याचं खंडोजीनं सांगितलं. नशिबानं गोमाजी बाबांनी शिवबाला आता केळीचे खांब कापणं बंद करून लिंब मारायला सांगितलं आणि पुणे परिसरातल्या उरलेल्या केळी वाचल्या. दुपारी शास्त्री बुवा येत. शिवबाला लिहा वाचायला शिकवीत. मला पोथी वाचून दाखवीत. रामायण, महाभारत, इतर ग्रंथातील गोष्टी सांगत. शिवबाला त्या फार आवडत. जमेल तेव्हा मी सुद्धा त्याला या गोष्टी सांगे. त्याचे प्रश्न फार असत. राम कोणत्या प्रसंगात कसा वागला, तसा तो का वागला असेल, युधिष्ठिर कसा वागे, महाभारतातील कणक नीती असल्या गोष्टी त्याला फारच रस वाटे. शिवबा टाळाटाळ करी तो फक्त लिहिण्या वाचण्याबाबत. शिवबाला अक्षर ओळख आणि हिशोब शिकवायच्या कामी महादेव भट महाभास यांना नेमलेलं होतं. त्याने आधी शिवबाला धुळाक्षरं शिकवली, पण नंतर नंतर शिवबा कंटाळा करायला लागला. महादेव भटांनी बोरू आणि कागदाच्या वळ्या मागवल्या की त्याला गोमाजी बाबांनी करायला सांगितलेला सराव आठवे, दादोजी पंतांनी बोलावलेलं आठवे आणि काहीतरी निमित्त काढून तो तेवढं टाळे. खरं तर लिहा वाचण्याची एवढी गरजही नव्हती. सदरेवर दादोजी असत, इतर कारकूनही असत, त्यामुळे स्वतः लिहिण्याची किंवा वाचण्याची इतकी काही आवश्यकता नव्हती. तरीही मी त्याला ते शिकवायला सांगितलं होतं. हळूहळू शिवबाला लेखन वाचन यायला लागलं. दादोजी स्वतः त्याला अनेक गोष्टी सांगत, विशेषतः एखाद्या सत्ताधाऱ्यानं कसं वागावं, काय टाळावं, कर का लावायचे, कसे वसूल करायचे, याबद्दल खूप काही ते शिवबाला सांगत. हिशोबाबाबत ते अगदी चोख होते. जहागिरीचा वसूल, खर्च सारं काही पंत नीट पाहत. शिवबालाही सारे हिशोब नीट समजावून सांगत. हिशोब का ठेवायचे हे एकदा शिवबाला नीट कळल्यावर पुढं त्यानं ते शिकायला टाळाटाळ केली नाही. हे झालं शिवबाच्या शिक्षणाबद्दल. आपली गोष्ट आज इथे थांबवू. पुन्हा पुढच्या भागात चालू करू. भेटूया पुढच्या भागात.